या सरकारचं करायचं का सेना भिवंडी तालुका च्या मार्फत जिल्हा परिषद पडगा आमने कल्याण या रस्त्यावर खराब महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून आज आंदोलनाची सुरुवात झाली। 8 दिवसापूर्वी पत्र दिला, PWDच्या अधिकाऱ्यांना दिला, तहसीलदारला दिला, सर्वांना दिला। हे भ्रष्ट अधिकारी जागे होत नाहीत आणि आता जसा जाधव साहेबांनी सांगितलं गणेश मूर्ती गणपती बाप्पाचे आगमन होते, गौरीचे आगमन होते। मी आज एवढाच इशारा देतोय का जर गणपती बाप्पा सुखरूप आमच्या घरी आला नाही तर गणपती बाप्पाचा विसर्जन PWDच्या अधिकाऱ्याच्या दालनामध्ये केला जाईल। यो त्यांना तीव्र इशारा आजच देतोय। याच्या पुढचं आंदोलन याच्यापेक्षा तीव्र राहील आणि तो PWDच्या कार्यालयामध्ये ठाणे येथे राहील आणि तिथे गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जाईल 5 दिवसाचा। कारण की या अधिकाऱ्यांना सरळ भाषा समजत नाही। हे 4 करोड रुपये खर्च केले या रस्त्यावर आतापर्यंत या 3-4 वर्षामध्ये 4 करोड रुपये खर्च करून रस्ता 4 करोड रुपये बनू शकत नाही का? बनू शकतो। तो आज दिसतो का? नाही। मग पैसे गेले कुठं? भ्रष्ट अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्या खिशात गेले। याचा मी निषेध करतो आणि मनसेचा पुढचं आंदोलन जो राहील यो PWDच्या ठाणे येथे कार्यालयामध्ये राहील आणि तिथे गणपती बाप्पाचं विसर्जन 5 दिवसाचा केलं जाईल गणपती बाप्पा सुखरूप आला नाही तर। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज या कल्याण भिवंडी रस्त्यावर आंदोलन घेण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं तर हा रस्त्याची अवस्था अत्यंत दुर्दैवी आहे। सातत्याने या रस्त्यावर अपघात होत आहेत, लोकांचा जीव जात आहे। आपला जीव काही एवढा स्वस्त नाही की खड्ड्यात पडून आपला जीव जाईल। याच्या विरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही इथे तीव्र प्रकारचे आंदोलन घेतलेले आहे। जोपर्यंत हा रस्ता बनणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना थांबणार नाही आणि जसं बिडवी साहेबांनी सांगितलं जर गणपतीच्या अगोदर हा रस्ता सुरळीत झाला नाही तर 5 दिवसाचं गणपतीचं जे काही विसर्जन आहे ते ठाणे यांच्या कार्यालयात होणार आहे। आज इथं आपण रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। खरं तर हा रास्ता रोको आंदोलन करून आम्ही मुर्दाड शासनाला एक इशारा देऊ इच्छितो की जसं आम्ही हात जोडून विनंती करू शकतो तसं बाह्यावरती सरसावून 2 कानाखाली पण खेचू शकतो। कारण आमचा शेवटी किती दिवस अन्याय सहन करायचा याला एक मर्यादा असते आणि आज त्या मर्यादेचा कडेलोट झालेला आहे असं मला वाटतं आहे। कारण भिवंडी तालुक्यामध्ये सगळीकडे हिंडा रस्त्याची कामं चालू आहेत, तिथं खड्डे आहेत आणि बाकी असले जे रस्ते आहेत यांनाही खड्डे आहेत। मला चांगला रस्ता देणं शासनाची जबाबदारी आहे पण शासन ती पुरी पडत नाही। मला वाटतं यांचे जे अधिकारी आहेत ते झोपा काढतात की नक्की काय करतात हा मला प्रश्न पडलेला आहे। बाबांनो थोडं पथ्य पाळात, कायदा तुमच्यासाठी असेल पण या जनतेसाठी पाहिजे तेवढ्या केसेस अंगावर घ्यायला आम्ही तयार आहोत। नाईलाज आहे आमचा। जर तुम्ही असेच मुर्दाडासारखे वागणार असाल तर शेवटी आम्हाला कायदा हातामध्ये घ्यावा लागेल आणि एक दिवस ती पाळी तुमच्यावरती आमच्यावरती आणू नका हे आम्ही तुम्हाला विनंती करतोय। खरं म्हणजे आज शासन गतिशील आहे असं बोलतात परंतु इथं आमची गती थांबलेली आहे। या रस्त्यांमुळे आम्हाला वाहतूक करणं कठीण झाले। सामान्य नागरिक कसे जगतात, किती लोकांचे ॲक्सिडेंट होतात, किती लोकांचे हातपाय मोडतात आणि लोकांचे कामधंदे पण होतात। कारण ह्या ट्रॅफिकमुळं माणसं जाऊ शकत नाही, येऊ शकत नाही। तर शासन झोपलेलं आहे, त्याला जागा करण्यासाठी हे आंदोलन आम्ही केलेलं आहे। कारण असे आंदोलन झाल्याशिवाय शासन जागा होत नाही। वारंवार शासनाला सांगून आम्हाला विनंती करून आता आमचे काही स्थानिक कार्यकर्ते उपोषणाला सुद्धा बसल्यात, कोणी दखल घ्यायला तयार नाही। अधिकारी नक्की कशासाठी आहेत? हे आपले पैसे घेतात ना, आपले पगार आपल्या जनतेच्या पैशावर पगार घेतात। हे यांचं दुटी नाही का? हे एवढं दिसत नाही का त्यांना? आणि एवढे वर्ष समजा 3 वर्ष 4 वर्ष रस्त्याला काम दुरुस्ती निघालेले हे तात्पुरती दुरुस्ती करतात, त्याच्यावर किती करोड रुपये खर्च झालेत हे सुद्धा आम्हाला दाखवायला पाहिजेत। 4 करोड मग गेले कुठे? 4 करोड अधिकाऱ्यांच्या खिशात गेले का? त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे। हा रस्ता जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहील। म्हणजे आज जरी थांबवलं आम्ही गणपती आलेत म्हणून थांबवू द्या। आमच्या यांनी सांगितलं कार्यकर्त्यांनी की त्याच्यात गणपती गेल्यानंतर आम्ही आंदोलन तीव्र करणार आहोत आणखी। तर ते काम झालेच पाहिजे, आम्हाला रस्ता तातडीने झाला पाहिजे। नुसती दुरुस्ती नको तर कायमस्वरूपी पुन्हा त्याचं काम झालं पाहिजे अशी आम्ही शासनाला विनंती करतोय।